अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, सध्या संक्रांतीचे दिवस चालू आहेत आणि आपण हळदी कुंकासाठी रोजच आपल्या मैत्रिणींच्या घरी जात आहोत. तर मैत्रिणींनो, हळदी कुंकासाठी गेल्यावर खरंच खूप छान वाटतं. त्याचबरोबर हळदी कुंकासोबत काही मैत्रिणींनी बोरनाणाचाही कार्यक्रम केला. तर मैत्रिणींनो, बोरनाण ह्या विषयावरच आपण आज बोलणार आहोत. तर मैत्रिणींनो, बोरनाण मुलांचं का करावं आणि कसं करावं हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, बोरनाण करण्यामागे काही वैज्ञानिक कारणंही आहेत, त्याचबरोबर आध्यात्मिक कारणंही आहेत. तर मित्रांनो, बोरनाण हे आपण आवर्जून आपल्या मुलांचं 5 वर्षापर्यंत नक्कीच केलं पाहिजे. मैत्रिणींनो, नवजात बालकापासून तर 5 वर्षापर्यंत आपण हौसेने आपल्या बालकाचं बोरनाण करत असतो. तर आणि नक्कीच सगळ्यांनीच केलं पाहिजे. मैत्रिणींनो, बोरनाण करण्यामागचा एक आध्यात्मिकही कारण आहे. तर काय आहे? तर मैत्रिणींनो, ज्या दिवशी कर असते, करीच्या दुसऱ्या दिवशीपासून आपण बोरनाणाला सुरुवात होती. तर त्याचबरोबर रथसप्तमीपर्यंत हा कार्यक्रम म्हणजे कधीही आपण करू शकतो, हळदी कुंकाचा आणि बोरनाणाचा. तर मैत्रिणींनो, यामागे आध्यात्मिकही कारण आहे बोरनाण का करावं. तर मैत्रिणींनो, करी नावाचा एक राक्षस होता आणि त्याची वाईट नजर, वाईट विचार श्रीकृष्ण बाळकृष्णावर पडू नयेत म्हणून बाळकृष्णाचंही बोरनाण केलं होतं. आणि तेव्हापासून ही प्रथा पडलेली आहे की करी नावाचा राक्षस किंवा इतर म्हणजे कुणाचीही वाईट नजर आपल्या बाळावर पडू नये, वाईट विचार आपल्या बाळाला जवळ येऊ नयेत म्हणूनच ही बोरनाण करण्याची प्रथा आहे. अशा आध्यात्मिक हे एक कारण आहे. त्याचबरोबर वैज्ञानिकही मैत्रिणींनो बोरनाणामागं कारणं आहेत. तर वैज्ञानिक कारणं काय आहेत? तर मैत्रिणींनो, वैज्ञानिकदृष्ट्याही या बोरनाणाचे एक विशेष महत्त्व आहे. ज्या वस्तू आपण बोरनाणासाठी वापरतो, गाजर असतील, वाटाणे असतील, बोरं असतील, त्याचबरोबर तिळगुळ असतील, ह्या सगळ्या गोष्टी मैत्रिणींनो वातावरणामध्ये अचानक बदल होत असतो, ऋतू बदलणारा असतो. त्यामुळे मुलं त्या ऋतूसोबत एकरूप होण्यासाठी ह्या गोष्टी खाणं गरजेचं असतं. त्यानिमित्ताने मुलं आपल्या ह्या गोष्टी सगळ्या त्यांच्या सेवनामध्ये सेवन करतात आणि वातावरणाच्या सोबत संलग्न होतात. त्यामुळेही ह्या गोष्टी आपण बोरनाणामध्ये वापरत असतो. त्याचबरोबर मित्रांनो, काळ्या रंगाचे आपण कपडे घालतो मुलांना आवर्जून. तर काळ्या रंगाचे कपडे घातल्यामुळे काळा रंग हा उष्णतेचा रोधक आहे. त्यामुळे मुलांना थंडीपासून संरक्षण होतं. त्याचबरोबर ऊब मिळते काळ्या रंगामुळे. अशा ह्या कारणामुळेही आपण काळ्या रंगाचे कपडे घालत असतो. मैत्रिणींनो, काळ्याच रंगाचे कपडे घालावे असंही काही नाही. आपल्याला जे आवडतील तेही आपण घातले तरीही चालेल. मैत्रिणींनो, असं हे बोरनाणाचं महत्त्व आहे. त्यामुळे आवर्जून आपण आपल्या बाळाचं बोरनाणं अवश्य तुम्ही 5 वर्षापर्यंत नक्कीच केलं पाहिजे. त्यामुळे मैत्रिणींनो, मुलांनाही खूप छान वाटतं. त्याचबरोबर वैज्ञानिकदृष्ट्याही काही गोष्टी आहेत त्याही आपल्याकडून पाळल्या जातात. त्याचबरोबर मैत्रिणींनो, आध्यात्मिकदृष्ट्या ज्या गोष्टी आहेत त्याही आपल्याकडून पाळल्या जातात आणि घरामध्ये एक सकारात्मक वातावरण तयार होतं आणि लहान मुलांना आपल्यामुळे सुख मिळतं, आनंद मिळतो. तर यापेक्षा मोठा आनंद कोणता आहे? अशा पद्धतीने आपण सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. बऱ्याच मैत्रिणींनी माझ्या बोरनाणासाठी मला बोलवलं होतं आणि खूप छान कार्यक्रम त्यांनी साजरे केले. खरंच मलाही खूप आनंद मिळाला आणि माझ्या मुलालाही खूप छान वाटलं ते बोरनाणाचा कार्यक्रम पाहून. खरंच मैत्रिणींनो, खूप छान वाटतं. अशा पद्धतीने तुम्हीही आपल्या मुलांचं बोरनाणं करत जा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.